नमस्कार मित्रांनो, आपल्या विकास काळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे, पैसा आपल्याला कुठे वाचवता येईल. तर आपल्याला पैसा वाचवायचा आहे, तर काही ठिकाणी आपल्याला काही गोष्टीची गरज नसते, तर त्या ठिकाणी आपल्याला पैसा वाचवायचा आहे. तर ते एक एक पॉईंट आपण पाहू. तर आपल्याला पैसा कुठं वाचवायचा? तुम्ही अनावश्यक गोष्टीमध्ये तुमचा पैसा वाया घालता, जेणेकरून तुम्हाला त्याची जास्त त्या वस्तूची गरज नसते. तर आता तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला समज तुम्ही मोठी गाडी घेता, तर त्या ठिकाणी जर तुमच्या टू व्हीलरवर जर भागत असेल जाण्या येण्यासाठी, तर तुम्ही टू व्हीलरच घ्या. मोठ्या फोर व्हीलरच्या नादात लागू नका. दुसऱ्याला दाखवण्यासाठी तुमचा जो पैसा आहे तो खर्च करू नका. त्यानंतर मोठमोठाले फोन घेऊ नका, आयफोन वगैरे घेऊ नका. साध्या फोनमध्ये तुम्हाला तुमचं कॉलिंग, तुमचं इंटरनेट, तुमचं जे तुमच्या कामच्या ज्या वस्तू आहेत, तुम्हाला जे लागणाऱ्या वस्तू आहेत, त्या लहान्या मोबाईलमध्ये सुद्धा तुमच्या गरजा भागू शकतात. तुम्ही मोठ्या मोबाईलच्या नादी लागू नका, तिथं तुम्ही मोठी रक्कम वाचू शकतात. त्यानंतर तुम्ही काय करता की अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च करतात, म्हणजे मोठमोठ्या हॉटेलला जाणे, तिथलं 5 स्टार गोष्टी समज राहणे, तिथलं महागड्या वस्तू खाणे. तर आपल्याला काय करायचं आहे की बाहेरच्या वस्तू खाणे किंवा बाहेर जाणे जास्त टाळायचं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की आपण बाहेर कुठे बी खातो हौशीने, तर आपल्याला सोबत डबा घ्यायचा आहे. तर असं जर तुम्ही केलं तर तुमची मोठी रक्कम वाचू शकते महिन्याला. तिथे पण तुमचा पैसा वाचू शकतो. त्यानंतर तुम्ही काय करता की जर तुम्हाला पेमेंटवाले माणसं असले, समजा तुम्हाला पगार येतो दर महिन्याला, तुम्ही काय करता, पगार येण्या अगोदरच आपले पैसे खर्च करता, म्हणजे दुसऱ्याकडून उसने घेता किंवा कर्ज करता, EMI घेता. EMI वरच्या वस्तू घेऊन तुम्ही ते पैसे खर्च करतात. तर ती जे अनावश्यक गोष्टी आहेत, समज जिथं तुम्हाला खर्च टाळता येईल तिथं तुम्ही टाळा. समज आता एखादा व्यक्ती काय करतो की बांधकाम करतो, समज घर बांधतो, तर तो काय करतो, याजाने पैसे काढतो किंवा मोठ्या कंपनीचं कर्ज घेतो. तर तसं नाही करायचं. तुमच्याकडे पैसा आल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका कर्जाने, कारण कर्जामध्ये मोठमोठाले व्याज, त्याचे जास्त व्याज असतो, ज्यामध्ये तुम्ही व्याजाने पैसा घेतात, त्यामुळे तुमचं जास्त वायफळ पैसे जाऊ शकतात. तर तुम्ही पैसा आल्याशिवाय घर काम करू नका, बांधकाम करू नका, असं आमचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी तुमची मोठी रक्कम वाचू शकते. त्यानंतर तुम्ही काय करता, व्यसन करतात. तुम्ही व्यसन करतात, त्याच्यामध्ये तुमचा पैसा जातो, त्यानंतर तुमच्या फॅमिलीला त्रास होतो त्याचा. त्यानंतर तुमचं जे आरोग्य आहे ते सुद्धा खराब होतं. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही व्यसन करू नका, तर तुमचा तिथं सुद्धा मोठा पैसा वाचू शकतो. तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. त्यानंतर रोज बाहेर जेवणं टाळा. त्यानंतर काय करा की तुम्ही दिखावा दुसऱ्याला दाखवण्यासाठी वस्तू किंवा एखाद्याची जिरवण्यासाठी तुम्ही वस्तू घेऊ नका. मोठमोठ्या गाड्या, त्यानंतर मोठाले फोन, त्यानंतर टू व्हीलर, त्यानंतर घर, अशा ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे तीच गोष्ट तुम्ही घ्या. आणि तुमचा जो पैसा आहे, जो कमवलेला, जो घामाने कमवलेला जो पैसा आहे तो वाचवा. तर वॉरेन बफे हे जगातील गुंतवणूकदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही जर अनावश्यक जर गोष्ट घेतली, तर तुम्हाला एखाद्या वेळेस काय होईल की तुम्हाला गरज असलेली वस्तू सुद्धा विकावी लागेल. तर त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट तुम्ही घ्या, तिथं तुमचा पैसा गुंतवणूक करा. अशा प्रकारे तुम्ही पैसे तुमचे वाचू शकता. अशा प्रकारे आजची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.